काय पिऊ? आप जास्त नाही बोलायचं. आप आप तू अप. तू अप. तू अप. हे गाईज सर्वांना गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहन ब्लॉग. सर्दी वगैरे झाली, घसा वगैरे जाम झालाय. मला पण सर्दी झाली, त्यामुळे आवाज थोडी वेगवेगळी वाटतात. गणपती बाप्पा गेले तर थोडस वाईट पण वाटतं. 10 दिवस कसे गेले समजत ना आम्हाला. तर आज खूप दिवसानंतर रेसिपीचा ब्लॉग आम्ही घेऊन आलोय. सोपी आज बनवणार आहोत आम्ही बिर्याणी. आम्ही म्हणजे फक्त एक माणसासाठी बिर्याणी. शेफ थोडीशीच करणार आहोत, पण दाखवू आम्ही सोपी बनवते ती. कारण की आज घरी जेवायला कोण नाही आणि हे एकटेच आहेत. मी पण जाणार आहे आता. सो कंटिन्यू राहा, बघा रेसिपी. त्याच्यातून तुम्हाला बिर्याणी वगैरे बनवता येतच असं सर्वांना. सो जे होतं ते दाखवतो. बघू आता पुढे काय काय होतंय. आणि गणपतीत किती आपले ब्लॉग 5-6 आले असतील ना. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि ते ब्लॉग पण बघा. मस्त डान्स वगैरे आहे पेऱ्यांचा. तर आज मी नॉनस्टिक कढईमध्ये बनवते. 1 मिनिट बॅक कॅमेरा. सो आज मी बिर्याणी नॉनस्टिक कढईमध्ये बनवते फर्स्ट टाइम. कुठली नॉनस्टिक? नॉनस्टिक नाव आहे का तुझं? काय पण नाव काढतात. तर सर्वप्रथम राईस धुतलाय का आणि कटिंग वगैरे करून ठेवलंय. कांदा, टमाटर आणि हे मी आता आणलं काय बिर्याणी मसाला, अख्खा मसाला आणि काय चिकन मसाला. सो ते आता पहिले चिकन मी घालते फोडणीला. कॅमेरा ब्लर वाटतंय. ओके. किती तेल एवढा बाबा. राईस पण मिक्स होईल. सो सर्दी, खोकला, डोकंदुखी वगैरे खूप वाढलेलं आहे. काळजी घ्या स्वतःची, फॅमिलीची. आमच्या घरात आहे, मला येईल आहे. सो तेल गरम करत ठेवलं तिने. आता याच्यानंतर काय सोपी बिर्याणी ना. लसूण पण आहे का? लसूण तर मेन आहे. थोडं लसूण टाकते. अद्रक लसूणची पेस्ट आहे ॲक्च्युली. तर बरी बाय झोपली आमची. कधी झोपली? आता झोपली का? मग असेच तिला झोपवली. मी गेलो बाहेर चिकन आणला. चल तेल पण गरम झाला, पुढची प्रोसेस चालू करूया. तर मंडळी बाबा आवडतं नुसता. मिरची वगैरे टाकली याने, मिरची आणि लसूण. तो काय तडका द्यायला टाकले का? आता काय? हां, अख्खा मसाला. खडे मसाल्याचा दालचिनी वगैरे काय टाकते. फ्राय झालं कांदा. तर कांदा आणि टोमॅटो पण ॲड केलाय. टोमॅटो नाही नंतर ओके. आता हे काय लाल होसपर्यंत. सोपी बिर्याणी बनेगी लाजवाब. उद्या खूप सारी बिर्याणी बनवायची आहे का? आणि खूप दिवसानंतर बिर्याणी बनवते म्हणून मी जस्ट प्रॅक्टिससाठी आज ट्राय करते. व्हेज का? मी तर नाही खाणार व्हेज. पण ही नॉर्मल मिक्स बिर्याणी करतो ना आपण, तांदूळ पण ऍड. ती कशी थरवाली करणार आहे आम्ही. उद्या बर्थडे आहे सोनताईचा म्हणून. बाबा म्हणून का व्हेज बिर्याणी? नाही, चिकन बिर्याणी उद्या फ्राय. हा, चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी आणि पनीर. तर हा ब्लॉग उद्याच येईल. आम्ही आता विश करतो सोनूला हॅपी बर्थडे. सोनू सिस्टर ती बघाल ना उद्या ब्लॉग. म्हणजे उद्याच विश होईल. मॅडमने श्रावण धरलेला. चिकन श्रावण संपला. चिकन जोर.
तर इकडे आपला आपण रेडी झालेला आहे. आता ॲड करणार ती काय करणार टोमॅटो वगैरे मसाले. आणि मग चिकन कधी ॲड करणार आहेस? तर मी आज व्हाईट बिर्याणी करणार आहे. व्हाईट बिर्याणी, व्हाईट कलर. ग्रेव्ही नाही? ग्रेव्ही वाली नाही हो. हां कलर नको. कलर जास्त टाकायचं पण नसतं, चांगलं नसतं बॉडीसाठी आपल्या. कलर बिल ऍडच नाही करणार आहे. नॉर्मल. आम्ही तर बोलू कलर वगैरे नका टाकू. काय ते कलर स्पायसी हवे तुम्हाला? हां नॉर्मल, जास्त पण नको. आणि चिकन पण थोडंसं आणलं मी नाही, कारण घरात आहे मच्छी वगैरे. सो आता आता खाण्यासाठी फक्त त्यांच्या पुरतं आणलंय. चलो कुठे दुबई जाऊ. खोकला झाला तर बोलायला पण जमाना नुसतं. टोमॅटो ऍड करून घेते परत. कसा अँगल वाटला सीसीटीव्ही कॅमेरा. आता तिने टोमॅटो ऍड केलाय, त्यानंतर काय करणार आहे ऍड? हळद, परत मीठ आणि चिकन थोडं शिजवून घ्यायचं. नंतर मग वरती मसाले आणि तांदूळ ऍड करून वाफ द्यायची. जे बिर्याणी बनवण्यात माहेर आहेत त्याने सगळं नॉर्मल वाटत असेल. तर कंटिन्यू राहा, बघूया अजून काय होते. ऍड करते मग मीठ, नंतर मग परत राईस टाकल्यावर ऍड करायला लागेल. आणि आता ऍड करते आपण चिकन. मेन चीज गेलेली आहे. चिकन काय आम्ही जास्त ना नॉर्मल थोडंसं आणलंय. मिक्सिंग. मग ते चिकन तेलात शिजवून घ्यायचं आपण 10 मिनिटं. तेलात ना? दुसरे कशाने शिजवतात? सध्या आता पाणी नाही ऍड करायचं. ओके, असं पण असतं. यात टाकते मी थोडीशी हळद. सगळं काढावं लागत संपलंय. जा काढ. तर हळद मसाला वगैरे, गरम मसाला देतो. धने पावडर, जिरा पावडर मिक्स. आवरा मसाला. हा मग तुम्हाला टेस्ट पण पाहिजे. मसाला कमी टाकला असून थोडा. मला गोड नाही आवडत, जास्त तिखट पण नाही आवडत. हम तो दीवानी दीवानी तेरे दीवानी. ग्रेव्ही मसाला मिक्स. ग्रेव्ही मसाला, त्यानंतर बिर्याणी मसाला ना? नाही, त्यानंतर का? ओके, सगळे मसाले टाकलेले आहेत तिने. हा काय चिकन मसाला का? हा तर मला लागतोच. फ्लेवर येतो ना त्यामुळं. बिर्याणी मसाला तर बघू शकता किती मसाले झाले. हा आता कॉकटेल. किती वेळ लागतो बिर्याणी व्हायला? अर्धा तास होऊन जाईल. अर्धा तास. कलर तो मस्त आलाय चिकनला. अभी ढक्कन रख दिया उस पे, इस ढक्कन ने. आणि राईस कधी मग? आता टाकते 10 मिनिटानंतर. ओके, कंटिन्यू रहा. सो आता तिने राईस वगैरे ॲड केलेला आहे. तोच पाणी असतो का? मग काय त्यात फ्लेवर येतो का कसं पाण्याचा त्या? नाही, तर पाणी पण ॲड केलेलं आहे तिने. पाणी मोजून घेतलं ना त्यात म्हणून. ओके चला. तर आता किती बोलली? 15 मिनिटात ना? नाही, 20-25 मिनिटं. बापरे. तर मंडळी 20-25 मिनिटात आपली रेसिपी रेडी होईलच. तर हा ब्लॉग जास्तीत जास्त 10 मिनिटं असं बहुतेक ना.
जेवढं होईल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न केला. आता डायरेक्ट डिश रेडी झालो दाखवतो. इकडं कांदा लिंबू कापून ठेवलाय आधीच. परत मीठ ऍड केला. मग तुम्हाला बोलले मग असे थोडंसंच केलं आता थोडंसं. अच्छा भाताला मग मीठ नको. अच्छा असं. तर काय नाही झाला रेडी. आता थोड्या वेळातच होईल. कंटिन्यू राहा. झाल्यावर डिश दाखवतो नक्कीच. का आला गरम पाणी. गरमच असणार ना तो आता. एक वस्तू राहिली टाकायची जी आता टाकली मी. लेट पण थेट खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे ती म्हणजे वाटण. हो. मग काय लसूणची पेस्ट वापरून. हा ग सांगून टाक ना मला. मला काय माहिती. हमको तो सिर्फ खाने से मतलब है. Yes. काय यस. पाणी द्या ना मला आणून आता. ओके कंटिन्यू राहा. तर आमचा डॉन उठलेला आहे. गुड मॉर्निंग. आणि इकडे हे बनवते तिच्यासाठी काय सॅरलेक. सॅरलेक. सॅरलेक खाणार तू आता. ओ कारण की तिचा भातू आणि झोपेत येते अजून. भात आणि तिला बटाटे ठेवली उकडं पण ते हो झालं नाही अजून ना तुला. हे पिऊ. टाटा टाटा टाटा. कशी टाटा करतो बघा. इथं चिकन आपला सॉरी बिर्याणी आपली रेडी होत आहे. आणि इकडं काय बटाटे उकडे ठेवलं का. तिला भात आणि बटाटा. टाटा का टाटा. टाटा पियू. तो व्हेजिटेबल्स आहे तर आणायला पाहिजे ना. हा दुधात पण करतात ना. हो. व्हेजिटेबलचा असतो परत ऑरेंजचा असतो. हा आहे ॲपल ॲपल ऍपल कॅरेट. आणि कॅरेट. ओके. उडी नको मारू. ड्रायफ्रुट्स पण. उडी मारायला शिकले तू. काय पिऊ. आप जास्त नाही बोलायचं. आप आप तू आप. तू आप. तू आप. आप कर आप. आप आप हा आप जास्त बोलायचं नाही. ए मम्मी जास्त ना बोलायच्या. अरे कलर आला. हा कलर आला कलर. हा या टाइप मध्ये होतं पूर्ण वाईट. टाटा पिऊ. टाटा टाटा मम्मी. सो गाईज बघू शकता जसं काही मी तुम्हाला बोललेलो बिर्याणी झाल्यावर दाखवतो. थोडंसं पाणी आहे अजून ती सुकवेल. सो अशा प्रकारे झालेली आहे आपली बिर्याणी रेडी. आता मस्तपैकी खाऊ आम्ही. तू पण खाणार ना. तुला ना. ना छी छी. अजून किती वेळ लागेल. ओके तरी पण 10 मिनटं. तू करते ब्लॉग. छोड छोड छोड. दे माझे आहे छोड. हे बघ खाऊ तुझ्यासाठी. गरम असतो ना तो ना. अरे तू यो खा ना. मोबाईल कुठे खाते. नाही पिऊ मोबाईल. चला बाहेर. कशा आहे कशा आहे टेस्टी. यम्मी यम्मी. चला मग मला कुठं मारतोय. टाटा. ए पापा. सो गाईज हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय. बाय. टाटा पिऊ. टाटा. ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा खूप. आणि थोडासा प्रेम दाखवा. बाय बाय. दाखवा खूप सारं टाटा कर टाटा टाटा.